तर आज आम्ही आलेलो आहे मळे मासे पकडण्यासाठी. तर पाणीसुद्धा खूप कमी झालेलं आहे आणि कमी पाण्यामध्येच आम्ही आज मळ्याच्या जाळ्याने मासे पकडणार आहोत. तर बघू शकता नदीत एवढंच पाणी येथे दिसत आहे आपल्याला. आणि आम्ही आता येथे जाळे सोडायला सुरुवात केलेली आहे. तर आज आम्ही एक बुटी जाळे मळे मासे पकडण्यासाठी आणलेले आहे. तर येथेच उथळ पाण्यामध्येच आज आम्ही मळे मासे पकडणार आहोत जाळ्याने. तर मित्रांनो, मळे मासे दगडामध्ये जास्त राहतात. तर दगडामधील मळे मासे आज आम्ही पकडणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, मळे मासे जास्त करून दगडामध्येच असतात. तर येथे बरेच दगड आहेत, त्याच्यामुळे आम्ही जाळेसुद्धा दगडाच्या कडेचे सोडणार आहोत. तर मित्रांनो, येथे दगडाखाली बरेच मळे मासे आहेत. बघू शकता येथे एक मळे मासे जाळ्यामध्ये पडलाय. तर बघू शकता बराच मोठ्या साईजचा मळे मासा आहे. तर मित्रांनो, इकडे पण दुसरा एक मळे मासा आहे. तर बघू शकता आधी पडलेला आहे त्याच साईजचा हा पण मळे मासा आहे. आणि तिकडे पुढे पण तिसरा एक मळे मासा आहे. बघू शकता मित्रांनो, एकाच साईजचे मळे मासे जाळ्याला पडतात. तर मित्रांनो, इकडं पण एक मळे मासा आहे. तर हा थोड्या जास्त मोठ्या साईजचा आहे. तर बघू शकता हा तर मित्रांनो, नदीचं पाणी एकदम कमी असल्यामुळे मळे मासे सुद्धा ते दगडांमध्येच राहतात. तर आता निघालो इकडे पुढे आणि आता आलो इकडे. तर आता इकडं पुन्हा जाळे सोडायला सुरुवात केली.
तर मित्रांनो इकडे एक मळे मासा पडलेला आहे. तर बघू शकता मित्रांनो, बरेच मोठाले मळे मासे जाळ्यामध्ये पडतात. मित्रांनो, मळे मासे दगडाच्या खालीच राहतात, त्याच्यामुळे ते जाळ्यामध्ये लवकर पण गुत्ती नाही. तर ते दगड आम्ही आता हलवून घेणार आहोत, म्हणजे मळे मासे पडतील आणि जाळ्यामध्ये पडतील. तर इकडे एक महाशीर मासा आहे आणि तेथे एक मळे मासा पण आहे. तर बघू शकता महाशीर मासा एकदम लहान साईजचा आहे. तर मित्रांनो, आम्ही आता जाळी काढायला सुरुवात केली. तर येथे सुद्धा आणि महाशीर मासे पण पडलेले आहेत. तर ते आम्ही आता तसेच घेणार आहोत. तर येथे पण एक मळे मासा पडलेला आहे. तर आमचं जाळं आता काढून होत आलेलं आहे. तर जाळ्याच्या शेवटी येथे एक मळे मासा पडलेला आहे. मित्रांनो, एक नव्हे तर दोन मळे मासे येथेच आहेत. तर बघू शकता दोन मळे मासे एकाच ठिकाणी पडलेले आहेत आणि आमचं जाळं आता येथेच काढून झालेलं आहे. तर आम्ही आता जाळ्यामधून मासे काढून घेणार आहोत कडेला गेल्यावरती. आणि आम्ही आता एका खडकावरती आलो आहे. तर येथे आता आम्ही जाळ्यामधले मासे काढायला सुरुवात केलेली आहे. तर जाळ्यामधून आम्ही आता सगळे मासे काढून घेणार आहोत. तर बघू शकता हा महाशीर मासा लहान साईजचे आहे आणि मळे मासे पण तसे बरेच पडलेले आहेत आज जाळ्यामध्ये. बघू शकता मोठाले मळे मासे आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला जाळे पाहिजे असतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे, तिथे जाऊन तुम्ही ते जाळे बघू शकता. तर हे जाळे तुम्ही मागवले तर हे जाळे तुमच्या पत्त्यावर तुम्हाला भेटतील. मित्रांनो, हे तुम्हाला ऑनलाईन तुमच्या पत्त्यावर हे जाळे भेटतील. तुम्हाला तिथे एक बोटी जाळे, 2 बोटी, 4-5 बोटीपर्यंत जाळे तुम्हाला भेटतील. तर हे रेडीमेड जाळे असतात मित्रांनो आणि फेक जाळे पण असतात. फेक जाळेसुद्धा तुम्हाला रेडीमेड भेटतील आणि तेही तुमच्या घरपोच पत्त्यावर तुम्हाला भेटून जातील. तर मित्रांनो, व्हिडिओच्या खाली नक्की जाऊन तुम्ही त्या लिंकवर क्लिक करा. तुम्ही ते जाळे पाहू शकता आणि तुम्हाला जर आवडले तर नक्कीच तुम्ही मागवू शकता. तर बघू शकता मित्रांनो, आज आम्हाला एवढे मळे मासे सापडलेले आहेत. तर आज खूप मळे मासे सापडलेत आम्हाला. तर मित्रांनो, आमचा आजचा मळे मासे पकडण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असल्यास नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा आपल्या मित्रांना. आणि तुम्ही जर अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच खाली सबस्क्राईब बटन आहे, ते दाबून सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.